ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द करण्यात आली। जुन्या प्रकरणाचा दाखला देत संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई केली जाते। ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर हे आता अडचणीत आलेले आहेत। संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे। ललित पाटील प्रकरणी संजीव ठाकूर हे अडचणीत आले होते आणि आता जुन्या प्रकरणावरून संजीव ठाकूर यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी रोहन कदम दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। रोहन, काय सांगाल? संजीव ठाकूर यांच्या अडचणी आता अधिकच वाढत चाललेल्या आहेत। नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे ठाकूर यांची। नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसांपासून ससूनचे डीन संजीव ठाकूर जे आहेत ते चांगल्या अडचणीत सापडलेले पाहायला मिळत होते। ललित पाटील प्रकरणामध्ये त्यांचे हात जे आहेत ते चांगलेच सगळीकडेच गुंतलेले पाहायला मिळत होते, कारण का सातत्याने त्यांच्यावरती संशयाची सुई फिरवली जात होती आणि ते वादामध्ये देखील आलेले होते। खरं तर आता त्यांची कारणं जी सांगितली जात आहेत की त्यांचं डीनपद का ग्राह्य धरलं जात नाही, त्याची कारणं वेगळी आहेत। त्यांना का हटवलेले गेले त्याची कारणं वेगळी दिलेली आहेत। खरं तर यापूर्वी विनायक काळे हे या पदावरती बसलेले होते आणि विनायक काळे यांना हटवत संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। परंतु विनायक काळे जेव्हा ससूनचे डीन होते तेव्हा त्यांची जी नियुक्ती करण्यात आलेली ती बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा दावा जो आहे तो विनायक काळे यांनी मॅटमध्ये जाऊन ठाकूर यांच्या विरोधात तक्रार केलेली होती आणि याच प्रकरणी सुनावणी देताना आता मॅटने हे जाहीर केलेलं आहे की संजीव ठाकूर हे इल्लिगली पदावरती बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे पद आहे ते रद्द करण्यात आलेलं असं सांगितलं जात आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून याच्या डोळा पाहतोय की हे सगळं प्रकरण वेगळ्या भूमिकेतून आलेलं आहे, कारण का ज्या पद्धतीने ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयामध्ये राहत होता, ज्या पद्धतीने तो ससून रुग्णालयामध्ये राहत असताना हे सगळं ड्रग्जचं रॅकेट जे ते रॅकेट चालवत होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आणि ह्या सगळ्यामध्ये डॉक्टरांचा देखील हातभार असण्याची शक्यता आहे, कारण का 11 महिने कोणत्या बेसिसवरती ससूनमध्ये ललित पाटील राहत होता याची उत्तरं जी आहेत ती डीन संजीव ठाकूर यांना व्यवस्थित देता आली नव्हती। त्यामुळे काही दिवसांपूर्वी 4 सदस्यीय चौकशी समिती देखील स्थापन केलेली होती आणि या चौकशी समितीचा अहवाल जो आहे तो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना गेलेला होता आणि यातून जी आहे ती संजीव ठाकूर यांची कदाचित उचलबांगडी केलेली असावी अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। परंतु अहवाल जो आहे तो अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला होता। त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, त्या अहवालामध्ये कोण दोषी आहेत याबाबतची स्पष्टता जी आहे ती दिलेली नव्हती। त्यामुळे संजीव ठाकूर नेमके किती दोषी आहेत हे कायदेशीर पद्धतीने किंवा पब्लिकली सांगितलं जात नव्हतं आणि त्यामुळेच आता संजीव ठाकूर यांची जी पदावरून हटवले जाण्याची तयारी आहे ती केली जात होती। परंतु अशा पद्धतीने गोल गोल फिरवून जे आहे ते संजीव ठाकूर यांना हटवले गेलेलं आहे। परंतु नेमकं ललित ठाकूर प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांच्यावरती कोणाचा वरदास्त आहे का, कारण का अनेक मंत्र्यांची नावं देखील यामध्ये घेतली जात होती, त्या मंत्र्यांकडून ठाकूर यांना वाचवलं जातंय का आणि त्यामुळेच आता प्रकरण शांत करण्यासाठी संजीव ठाकूर यांना अशा रीतीने हटवण्यात आलं आहे का हे पाहणं मात्र गरजेचं ठरणार आहे। अगदी रोहन, विनायक काळे यांना हटवून संजीव ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली होती। आता संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कोण असणार आहे या संदर्भात काही माहिती मिळते का? नाही, अद्याप म्हणजे ही ऑर्डर जी आहे ती आता काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, कारण का आता त्यांच्यावरती मॅटने ज्या प्रकारे सांगितलं आहे की सुनावणी झाल्यानंतर की संजीव ठाकूर जे ते या पदावरती इथून पुढे राहू शकत नाहीत आणि सुनावणी झाल्यानंतर आता ती ऑर्डर हातामध्ये येते। त्यामुळे नवीन नियुक्त अद्याप तरी कोणाची झालेली नाहीये, परंतु कदाचित येत्या 24 तासामध्ये ते नाव जे आहे ते जाहीर करण्यात येईल आणि नवीन डीन जे असतील ते डीन सगळा संपूर्ण ससूनचा कारभार सांभाळतील, कारण का ससून हे हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी हे एक महत्त्वाचं हॉस्पिटल मानलं जातं। अनेक गोरगरीब रुग्ण जे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात। अगदी, त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर रोहन तुम्ही असं लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।